नमस्कार मित्रांनो, कसा तुम्ही सर्व, स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये। तर आज आहे ना सकाळी मध्ये देव बाप्पांनी गाडणं चालू करून दिलंय, म्हणजे पाणी चालू करून दिलेला होता। आणि आज जास्त आपल्या शेतामध्ये मजूर लावलेलं होतं, म्हणजे ना आपली जी कपाशी आहे ही निंदायची होती, गवत जास्त होऊन गेलेलं होतं। आज 9-10 बाया होत्या, त्याच्यापैकी बाकी घरीच राहून गेल्या पाऊसमुळे, आणि बाकी जे आलेले आहे मग मी आणि गोल्या बाईंसाठी पाणी घेऊन आलो होतो घरून। आणि इकडे आलो होतो तर चला म्हटलं गिनगिरास पण पाहून घेऊ आपण, गिनगिरास केवढं झालेलं आहे, काय झालेलं आहे। तर बाकीचे 2-4 सऱ्या आहे ना एकदम बेस्ट झालेलं आहे, एकदम भारी उगलेले आहे शेवटपर्यंत। पण बाकी आहे ना थोडंफार म्हणजे सांधावं लागणार आहे, जसं की हे पाय इथं तिथून तर इथपर्यंत काहीच नाही राही इथपर्यंत, म्हणजे इथं आपल्याला लावावं लागणार आहे। म्हणजे एका टायमाला उगू शकतं, पण आता तर काय किती दिवस होऊन गेले, हे तर एक दीड तर बिल्लाचं झालंय आणि इथं उगायलाच नाही। तर मागच्या वेळेला तुम्ही एवढा सपोर्ट केला, मनापासून तुमचा आभार। ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब केल्या बेल आयकॉन पण ऑन करून घ्या, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ टाकला का लगेच तुमचा वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। आणि विहिरीला एवढं पाणी आलेलं आहे ना, दाखवतो मी, एकदम झकास पाणी आलेलं आहे आपल्या विहिरीला, एवढ्या वरती पाणी आलेलं आहे। थोडा असं केलं ना हाताने पाणी आपण काढून घेऊ, एवढं पाणी आलेलं आहे। व्यवस्थित मोबाईल पकडायला लागेल नाही तर ब्लॉकच्या चक्करमध्ये म्हणजे समजलं की मोबाईल पाणी आता 50 फूट खाली, एवढं भरपूर पाणी आलेलं आहे। आणि त्या दिवसापासून मी तुम्हाला जे नारळ दाखवले होते ना, त्या दिवसापासून एक पण नारळ भेटलं नाही आपल्याला, एवढे नारळ लागलेले पण एक पण खाली भेटलं नाही। नंतर साले एक पण खाली पडलंच नाही, का पडलं का लोक उचलून घेऊन गेले काय माहिती। निन्नीचं काम तर चालूच राहणार आहे, आई तर आहेच शेतात आणि आम्हाला घरी जावं लागणार आहे, कारण की आज पण आहे ना आपल्या कामावर 2-3 जण येणार आहे, म्हणजे ना घराचं काम चालू आहे ना तिथं मजूर येणार आहे, त्यांच्यासाठी पाणी वगैरे चाय वगैरे करावं लागणार, त्याच्यासाठी मला आता घरी जावं लागेल। आता तुमचे 9 झाले, 9-9:30 पर्यंत कारागीर लोक पण येऊन जातात। आज काय काम करतात ते पण मी दाखवतो तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ वॉच करा शेवटपर्यंत। चालूला शेतात आलेलो होतो आणि पाऊस चालू होऊन गेला, बरं झालं थोडा अगोदर पटक्यान आलो आणि एवढं गवत घेऊन आलो। छोट्या बाया होत्या आज कामाला, तरी पाऊस आणि घाण केलीच। आत्ताशी किती वाजलेले, 1:20 झालेले, तेवढ्यात पाऊस येऊन गेलेला आहे आणि तो पण लय रपारप येतोय। आता जेवढे पण बाया आहे तेवढ्या घरी जातील, आणि सकाळी पण पावसामुळे लेट झालेल्या होत्या म्हणून आता लवकर चाललेलं आहे, सकाळी पण लेट आलेल्या होत्या। जर उद्या ऊन म्हणजे उद्या तर निंदता येईल तर येतील, जर नाही तर एखादी किंवा परवा जेव्हा निंदता येईल तेव्हा 1 ते 1.5 तासांना लेट सोडावं लागेल, तेव्हा आपली कामाची वसुली होणार आहे। पण एवढं बरं झालं की मी एक गोणं उचलून आणलं, म्हणजे जेणेकरून आपलं गाईंचं काम तर होऊन गेलं, ऊस काढायचं काम मिटलं। इथं एक पत्रा फाटून गेलेला आहे, का वजन पडले वरून दगडाचं, ते जाऊन व्यवस्थित करावं लागणार आहे। फट्ट लावलंय तरी पण एवढं पाणी पडतंय, काय करायचं, पूर्ण कुट्टी खराब होते। कुट्टी तर जाऊ द्या, पण इथं भुस्सं आहे, हे भुस्सं पण खराब होतंय। कुट्टी तर तिकडे, कुट्टीकडे काही गडत नाही, तिकडे चांगले पत्रे, बाकीचे नवे टाकले होते, बाकीचे तेच जुने वापरून घेतलेले होते तिथं, म्हणून तिथं फाटले सगळं। शेतामधल्या बाया घरी निघताय, आता पाऊस चालू होऊन गेलेला आहे, बाकीच्या गेल्या घरी, बाकी येत आहे तिकडून, त्यांच्यासोबत आई पण आहे पाठीमागे। का होईना आता घरी तर जावंच लागणार आहे, आणि ते सर्व घरी गेले, आता मी पण निघतो घरी। पाऊस तर चालूच आहे आणि थोडीशी क्वालिटी हे झालेली असेल कॅमेराला, पाऊस वगैरे लागलेला आहे ना, तर समजून घ्या, आपला मोल थोडा ओके मध्ये, पण आपलं जे उद्देश आहे, जे आपल्याला दाखवायचं तिथं तुमच्यापर्यंत कनेक्ट होतंय, तेच आपल्या महत्त्वाची गोष्ट आहे, इथं क्वालिटी मॅटर नाही करत। तर चला आता मी घरी निघतो। बरं झालं आज कामाला माणसं आले नाही, आज आहे ना नर्मदा करायचं होता, म्हणजे नर्मदा प्लास्टर करायचा होता। पाऊस आला असता ते वाहून, म्हणजे ते एवढं डिझाईन खास झाली नसती, फिनिशिंग आली नसती, म्हणून बरं झालं आले नाही। प्लंबर येणार आहे म्हणे दुपारून, आता समजेल आता 2 तास वाजूनच जातील, तर आता प्लंबर येतो का नाही, आला तर दाखवतो तुम्हाला काय काम चालतंय काय नाही आला तर समजून घ्यायचं, क्लिपच आली नाही, पूर्ण क्लिअर कट उघडून गेलेला आहे, एक थेंब पण आता पाऊस येत नाही। आणि फक्त अर्धा तासासाठी पाऊस येऊन गेला, अर्धा तासामुळे सर्व बाया घरी चालल्या गेल्या। आता अर्धा तास लेट आलेल्या होत्या, आता जाताना अर्धा तास लवकर गेल्या, म्हणजे शेतकरीचं नुकसान जास्त होतंय। हा पाऊस आता बंद होऊन गेलेला आहे, फक्त अर्धा तास लेट आला असता तर आपलं सर्व काम ओके मध्ये झालं असतं। एवढ्या सावट्या बाहेर राहिल्या ना, एक आत म्हणजे लय महत्वाची राहते, काय सांगायचं आता। तर आहे ना भाऊ, आज आमच्या गावाचा भंडारा होता, आणि भंडारा निमित्त आम्ही दोघं काही मटण वगैरे खात नाही, आमच्या दोघांची फॅमिली पण खात नाही। तर आता आम्ही आहे ना इथं चाललेलो आहे बिलगोडला, हॉटेल गोकुळमध्ये मस्त व्हेज काहीतरी आणतो आणि एकदम एन्जॉय करतो। आवाज येत नसता तुम्हाला गाडी आणि हवा पण जास्त फास्ट, डायरेक्ट आहे ना तुम्हाला आता हॉटेल गोकुळमध्ये भेटतो मी, चला ना हॉटेल गोकुळला। दिस गाइस
फुकटची बडीशोप होती, एक नंबर. 2 टाइम खाल्ली फुकटची बडीशोप. ही कुकुड भारी रे, व्हेजिटेरियन हॉटेल आहे. काही जाहिरात नाही करत. फुकटची 2 वेळा टोचली ना. तेल गोकुळ इथं पहिल्यांदा नाही आलोय बरं आम्ही, भरपूर टाइम येऊन गेलेलो इथं. थोडी ती लाज वाटते कधी कॅमेरा फेस केला नाही ना लोकांसमोर, काय बोलायचं काय नाही. सांगितली ऑर्डर दिली गेलेली, आता थोडा टाइम बसावं लागेल. आमची केव्हाची भाजी घेऊन गेली असती, पण गावामध्ये एक धरला भेटून गेला आमचा अण्णाबाबाने फुल, ते नाही का म्हातारा माणसं, त्यांना ॲप चालवता येत नाही पण कोणती पण ॲपमध्ये जायचं आहे त्यांना, फुल अँटिक चालू करून दिले होतं, फुल जाहिरात यायची. बाबा ऑन फायर झालेले होते म्हणून तिथं अर्धा 1 तास वायवर गेला आमचा. आता ऑर्डर दिलेली पटक्यान घेतो आणि लोक जावं लागेल, नाही तर आई फुल शिवाय घालणारे घरून. चपात्या झाल्या असतील गरमागरम. हा भाऊ लिंबू मागत होता, 2 लिंबू देत नाही म्हणे आम्ही. त्याला वाटलं काही मंत्र करून सोया पोचणार आहे का काय. 1 लिंबू गिरेक गाय. असं कोणाचं झालंय का कमेंट करून सांगा मला. चला आता तुम्हाला डाय बाहेरच भेटतो मी. अरे सॉरी, घेऊन दिलेली नाही म्हणजे भाजी वगैरे घेतली गेलेली आहे, याच्याकडे देऊन दिलेली आहे. आणि इकडे गिरणा नदी समोर, अरे एवढं पाणी वाहत आहे ना, दाखवतो मी तिकडे. अंधाराचं येईल तर बरं, नाही तर मग काय आता सांगता ना, घरी लोक निघावं लागणार नाही तर आई एवढा बोमट मारणार आहे ना, कारण की पहिले अण्णाबाबाने आमचं लई टाइमपास करून दिलेला आहे. चला आता डायरेक्ट एका टायमाला मी तुम्हाला घरीच भेटतो किंवा उद्याच भेटणार. आता तुम्हाला दिसत आहे का नाही ते काही सांगता येणार नाही, पण पूर्ण पाणीच पाणी आहे पूर्ण या पुलावर. ही गिरणा नदी आहे ना, फुल पाणी वाहत आहे डायरेक्ट जबरदस्त. तर हे गाईच, तर जेवण वगैरे झालं आणि तेव्हा आहे ना गाडीचा लय खोडखोड आवाज येत होता आणि जास्त टाइम पण होऊन गेलेला होता. झाला विषय असा होता, हा आणि मी आहे ना चाललेलो होतो भाजी घ्यायला. मध्येच आमच्या आहे ना एका बाबाने आडून घेतलं. त्यांना मोबाईलमधलं काही कळत नाही आणि मोबाईलमध्ये लय कुठकुठे सेटिंग करून ठेवली, काही काय ॲप नको ते ॲप डाउनलोड करून ठेवलेले होते. आणि मग ते मोबाईल कुठेच चालायचं, सर्व ॲक्सेस ऑन करून दिलेला होता, अलाव करून दिलेलं होतं, म्हणून मोबाईलला खूपच जाहिरात यायला लागून गेलेले होते. बाबाने तुम्हाला जमत नाही, पण आमचा विषय एक, आम्हाला लवकर जायचंय, लवकर घरी यायचंय. इथूनच 7:30 होऊन गेले रे, तिकडून केव्हा यायचं. तरी आज ग्राउंडवर आहे ना मी आलो नव्हतं, मग हा भाऊ पण मी पण आलो नव्हतं, म्हणून फ्रेश व्हायला आम्ही आता जेवण वगैरे करून येऊन गेलो, म्हणजे जेणेकरून आहे ना पचन पण होऊन जातं. बाहेर जेवण केल्यानंतर डायरेक्ट झोपलं ना तर मग काय एकदम आळसरपणा येऊन जातो. त्याच्यापेक्षा ना अर्धा 1 तास आम्ही वॉक करून घेतो, फिरून घेतो थोडं, मगच झोपतो आम्ही. आणि हा ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करा, काय नाही आवडलं ते पण कमेंट करा, आणि तुम्हाला कसे ब्लॉग पाहायला आवडतील ते पण मला सजेस्ट करा. आणि आहे ना ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचं मनापासून आभार. आणि जे आता आपल्या ब्लॉगला नवीन आहे ना त्यांनी पटकन काय करायचं, ते रेड बटन दिसतंय ना त्याला ब्लॅक करा, जर ब्लॅक असेल ते रेड करा, म्हणजे जे असेल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रामध्ये हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तुमचा मराठी माणसाला जास्त मदत भेटणार, जास्त मराठी माणसाला सपोर्ट करायचा. तुमचा लहान भाऊ समजून करा किंवा मोठा भाऊ समजून करा, जे समजून करशाल ते पण पटापट शेअर करायचा. चला मग भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हां, आज काय होतं ते पण सांगतो. आमच्या गावामध्ये ना आज भंडारा होता. भंडारा ज्यांना माहीत नसताना त्यांना थोडक्यात सांगतो की सर्व गाव मिळून 1 दिवस निवडला जातो एका वर्षामध्ये, आणि त्या दिवशी ना सर्वजण देवाला नारळ वगैरे फोडता, पुडी वगैरे चढवता, म्हणजे प्रसाद वगैरे देता, आणि संध्याकाळी मटण वगैरे खाता. पण आम्ही दोघं तर काही खात नाही, आमचे घरचे पण खात नाही, याचे घरचे पण खात नाही, कारण की सकाळी देव पुजायचं, रात्री मटण कापायचं, पातं करायचं, ते आम्हाला काही पटत नाही. ठीक आहे, लोक काही पण करतील, ते लोकांची सोच, आम्ही नाही खात. तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आवडले असेल ना ते नक्कीच कमेंट करून सांगा, आणि पुढचा व्हिडिओ कसा करायचा, काय करायचं ते पण कमेंट करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका निक पाटील ब्लॉगला. पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळालं पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.